हां, लालासाहेब मला असं सांगा की काय तुम्ही फेस करताय प्रॉब्लेमला? आम्ही 2010 पासून 2009-10ला आम्ही इथं बुकिंग केलेलं आहे हां. हेक्स वर्ल्ड असं प्रोजेक्टमध्ये. हं. तर त्यावेळेसपासून आज जवळजवळ 6 वर्ष होत आहेत, 6 ते 7 वर्ष होत आहेत. अजून पण आम्हाला घरं मिळालेली नाहीत. आमचं म्हणणं एकच आहे की आम्हाला घरं द्या. आमचा आता हेक्स वर्ल्ड बायर्स असोसिएशन म्हणून आम्ही सगळे एकत्र येऊन एक संस्था रजिस्टर केलेली आहे. त्या संस्थेला हा भूखंड ट्रान्सफर करावा आणि आमचा आम्ही स्वतः डेव्हलप करूयात. हा भूखंड जो आहे यांच्याच्यानं झालं नाही. यांनी अनेक कारणं सांगितली आम्हाला, सिडको जागा देत नाही किंवा हे देत नाही, लहान मुलांसारखे आम्हाला कारणं सांगायचे. हे मिनिस्टर होते या राज्यामध्ये, उपमुख्यमंत्री होते आणि यांनी असे कारणं सांगायचे. त्याच वेळेस यांनी त्या भाटियांना काढून टाकलं असतं आणि स्वतःचे निर्णय बदलून घेतले असते. पण ते सुद्धा न करता आम्हाला सगळ्यांना झुलवत ठेवलं 6 वर्ष आणि 6 ते 7 वर्ष आणि आम्हाला झुलवत ठेवून आम्हाला घरं देतो म्हणून अजूनपर्यंत दिली नाहीत. तरी आता आमचं एक म्हणणं आहे की आता तुम्ही आमच्या संस्थेला भूखंड हा हस्तांतरित करावा. शासन करते असं ज्या या राज्याचे मुख्यमंत्री चांगले स्वभावाचे आहेत, चांगला व्यक्ती आहेत आणि त्यांचे ह्या मीडियावर थ्रू आम्ही त्यांना सांगणं आहे की हा भूखंड आम्हाला लवकरात लवकर ट्रान्सफर करावा आणि आम्ही जेणेकरून आमच्या घरांचे स्वप्न साकार होतील. जे लोक आज रिटायरमेंट झालेत अजून पण किरायाच्या घरात राहतात, त्यांच्या काहीतरी भूमिका असतील. आमचं स्वतःचं घर व्हावं, उद्याच्याला लग्न होतात लेकरांचे, त्यांचे लेकरं हे होतात, ते सुद्धा विचारतात आई वडील तुम्ही आतापर्यंत घर सुद्धा केलं नाही तुमच्या ह्याच्यामध्ये, तर ते घर झाले पाहिजेत. आमचं एवढंच म्हणणं आहे. त्यांनी भूखंड बरं, आतापर्यंत किती पैसे भरले तुम्ही? आतापर्यंत 3,60,000 रुपये, जवळजवळ 4 लाखाच्या आसपास बऱ्याच जणांनी प्रत्येकाने भरलेले आहेत. 4 लाखाच्या असे 2344 लोक आहेत. 2344 लोकांनी जवळजवळ 3 ते 4 लाख रुपये भरलेले आहेत. अच्छा, या 6-7 वर्षामध्ये तुम्हाला असं वाटलं असतं की आमचे जे पैसे भरलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी बेनिफिट झालं असतं दुसरीकडे जर तुम्ही इन्व्हेस्ट केले असते? हो, बरोबर आहे. नक्कीच आम्ही म्हणजे नक्कीच आमचे 10 तरी 15 लाख नक्कीच पुढे गेली असती रक्कम. आम्ही ते आशेवर होतो. बरं, थँक्यू लालासाहेब. मी सुजाता केंग. थँक्यू.